लग्न झाल्यानंतर आपण गृहिणी सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये समजतो. सगळ्यांना आपलंच समजतो. आपल्याला कळतच नाही कोण जवळचं, कोण आपलं आणि कोण परकं. लग्न झाल्यानंतर तुम्ही ज्या पण परिस्थितीमध्ये आहे तेथे तुम्हाला लोकांना अलग अलग कॅटेगरीमध्ये बायफर्केट करायचं आहे. तुम्ही म्हणाल घरच्याच लोकांना कसं काय बायफर्केट करायचं? बायफर्केट कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. सो यू आर वॉचिंग वुमन मोटिवेशन विथ शारदा. हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ट्रॅश पीपल, अनकल्चर्ड पीपल आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे वेस्ट पीपल, ज्याला आपण कचरा लोक असे म्हणतो. मग तर कचरा लोक कोण? कचरा लोक फक्त तेच नाही जे तुम्हाला वाईट आणि काही पण बोलतात. कचरा लोक ते पण असतात जे कुणाच्या पण गोष्टी करतात आणि अशा आगाऊच्या गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करतात. आपण आपल्या गावरानी भाषेत याला चुगली करणे असे म्हणतो. हे लोक कोणाविषयी केव्हा काय बोलतील ते सांगता येत नाही. आपण नसल्यावर हे लोक आपल्याविषयी पण काही पण बोलत असतात. नेहमी टोमणे मारणारे, तुम्हाला कमी दाखवणारे आणि स्वतःला खूप महान समजणारे हे लोक असतात. असा एक व्यक्ती कितीतरी लोकांचं जीवन खराब करू शकतो. त्या लोकांना एक व्हायरस समजून सोडून द्या. अशा लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. त्यांना इग्नोर करा. त्या लोकांना उलट रिॲक्शन देऊ नका. आपण त्यांना रिॲक्शन दिली म्हणजे ते लोक त्यांच्या कामात सफल झाले असे समजा. यांच्यासोबत कोणती बस करू नका. त्यांना इग्नोर करा. ऐसी जगह कभी मत बैठना मेरे दोस्त जहाँ लोगों की बुराई होती है, क्योंकि आपके उठने के बाद अगला नंबर आपका है, याद रहे. नायदर रिअल पीपल नॉर स्ट्रेंजर. हे जे लोक असतात हे तुमचे सगळे पण राहत नाही आणि परके पण राहत नाही. हे लोक आपल्याच कामात व्यस्त असतात आणि आपलंच जीवन जगत असतात. वेल अँड गुड. या लोकांना वाईट समजायचं नाही. या लोकांचा रिस्पेक्ट करायचा. लव्हिंग पीपल. लव्हिंग पीपल म्हणजे ते लोक ज्यांना आपल्याविषयी खूप जास्त लगाव असतो. ते लोक आपल्यावर खूप जास्त प्रेम करतात, सन्मान करतात. असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप कमी असतात. आपल्या अगदी जवळचे असतात. आपण कधीकधी भावनांच्या ओघात वाहून अशाच लोकांना कमी जास्त बोलून जातो, चिडतो. पण असं करायचं नाही. या लोकांना जपा, रिस्पेक्ट द्या. ते तुमचे आपले लोक आहे आणि तुम्हाला जर तुमच्या गोष्टी शेअर करायच्या असतील तर अशा लोकांशी शेअर करा की ती गोष्ट कुठेही लीक होणार नाही. नाहीतर काही लोक असे पण असतात की आपण त्यांना एखादी गोष्ट आपलं समजून सांगत असतो आणि ते लोक तीच गोष्ट 10 जणांना सांगतात. लोकांना जज करा. लोकांना ओळखायला शिका आणि कोणाशी पण क्लिअर बोला. हजबंडसोबत फ्रीली राहा. त्यांच्यासोबत मन हलकं करा. कोणताही भेदभाव ठेवू नका आणि तुमचं हजबंड वाईफचं नातं सांभाळून ठेवा. डू नॉट हॅव सेल्फ ओपिनियन. घरात काही लोक असे पण असतात ज्यांचा स्वतःचा काही ओपिनियन राहत नाही. त्यांना जे शिकवलं, समजवलं त्यावरच ते चालतात. त्यांचं स्वतःचं काहीच एक्झिस्टन्स नसतं. ते लोक होमध्ये हो मिळवतात आणि नाहीमध्ये नाही मिळवतात. अशा पण लोकांपासून आपल्या गृहिणीला खूप त्रास होतो. अशा लोकांपासून दूर राहा. त्यांना इग्नोर करा आणि तुम्ही तुमचं काम शांतपणे करत राहा.